त्या नवरदेवाने जरासा ते विचार करावा. हिवाळ्याचे दिवस आहे तकडे साखरपुड्यावर गिफ्ट द्यायचंच तर 1 किलो काजू द्या, बदाम द्या, खारीक द्या, लाडू करून खाईल. नाही, ते मोबाईलचं डबकं दिले. दिवस रात्र हॅलो हॅलो हॅलो, आणि आम्ही इकडे काम करून मेलो मेलो मेलो. आमच्या वेळेस नव्हतं माय असं काही. आम्ही सगळे लग्नाचे काम करत होतो नवरी असून. बापरे, यायचा फोन आला, थांब उचलू दे. इकडे नेऊन उचल ग फोन. मी तंबाखू चोळताना दिसल ना त्याच्यामध्ये तुझ्या नवऱ्याला. आणि त्या नवऱ्याला आताच सांग साखरपुड्याला अंगठी एवढीशी केली ते केली म्हणा, पण लग्नामध्ये ते मेकडावाले दागणे करायला जमणार नाही. काय कोपऱ्यामध्ये जाऊन बोलायली, काय तोंड करायली. सोयरी फताने त्या नवऱ्यानं रुपया कमी केला नाही. आणि आता बोलताना तर असं बोलायला जसं का लहानपणापासून पर्याय माहिती त्याचं. आणि भाई ग मला सांग, ती सासू तर लय अंगावर किलोभर सोनं घालते, मग सुनाला एवढे दागिने करायला तिला लाज वाटली नाही? कुमट तोंडाची बाई. काय म्हणायला की मामी? जावाय बापू काय म्हणता? मला म्हणलं तिला साखरपुड्याला केलेली अंगठी जरा लयच मोठी व्हायची म्हणजे तिच्या पोटाला, आणि लग्नात जरा एवढी दागिने करा, आवरणार नाही तर तिला. बरं 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 ठेवा मग फोन, संध्याकाळी लावा मग तिला आरामानं. हो हो ठीक हो, आहे हो. ठीक आहे. आणि फोन चालू आहे म्हणून तुला सांगायला बोलता का ग? आई, ते तुझे जावाई येत आता, त्याला सगळं सांगावं लागते. बरं बरं, सगळं सांगावं लागते का? मग सांग मग बाबा, अर्धा घंटा झाला संडास मध्ये जाऊन बसले म्हणा, आणि मग भाऊ असा कोंबड्याकडे घेऊन हिंडायला म्हणा गावानं सगळे.